सेल्फ प्रिपेअर फॉर एमपीएससी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण टीवायके सिरीज थ्रू पुन्हा एकदा रिव्हिजन सुरू केलेले आहे. या सिरीजमध्ये आपण प्रत्येक विषयाचे प्रत्येक टॉपिक वाईज आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या सर्व प्रश्नां थ्रू रिव्हिजन करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण इंडियन पॉलिटी या विषयाने सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण पहिला टॉपिक ऐतिहासिक पार्श्वभूमी यावर विचारलेले सर्व प्रश्न बघितलेले आहेत. आज आपण सेकंड टॉपिक घटनेची निर्मिती यावरती आयोगाने विचारलेले प्रश्न बघणार आहोत. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. दरवर्षी या टॉपिकवरती किमान एक तरी प्रश्न असतोच. चला तर आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे एएसओ पूर्व 2011. टिंबटिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. पर्याय अ डॉक्टर आंबेडकर, ब वल्लभभाई पटेल, क डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ड पंडित नेहरू. मित्रांनो 5 सेकंदाचा वेळ आहे. यामध्ये आपला योग्य पर्याय निवडा. याचे उत्तर आहे क डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मित्रांनो घटनेची समिती याची पहिली सभा 9 डिसेंबर 1946 रोजी भरलेली होती. फ्रान्स देशाच्या परंपरेनुसार वयाने ज्येष्ठ असलेले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच फ्रँक अँथनी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. 2 दिवसानंतर लगेच 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची दुसरी सभा भरली होती. त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष व एच सी मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. मित्रांनो हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. या पॉईंटवरती बरेच क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. पुढील प्रश्न बघूया आपण. हा प्रश्न आहे एएसओ पूर्व 2011. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मानण्यात आले? पर्याय आहेत अ के संतनाथम, ब अबुल कलाम आझाद, क जॉन मथाई, ड फ्रँक अँथनी. याचे उत्तर आहे ड फ्रँक अँथनी. मागील प्रश्नातच आपण याबद्दल माहिती बघितली होती. पुढचा प्रश्न आहे एएसओ पूर्व 2011. भारताच्या घटनेचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? पर्याय आहे अ 8 डिसेंबर 1946, ब 9 डिसेंबर 1946, क 15 डिसेंबर 1946, ड 15 ऑगस्ट 1947. मित्रांनो जसे आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये बघितले आहे, पहिली सभा ही 9 डिसेंबर 1946 रोजी झालेली होती. पुढील प्रश्न आहे एसटीआय मुख्य 2011, पीएसआय पूर्व 2011. भारतीय राज्यघटना टिंबटिंब रोजी स्वीकारण्यात आली. पर्याय आहेत अ 26 नोव्हेंबर 1949, ब 26 डिसेंबर 1949, क 26 जानेवारी 1949, ड 26 जानेवारी 1950. याचे उत्तर आहे अ 26 नोव्हेंबर 1949. मित्रांनो काही तारखा आहेत त्या लक्षात ठेवा. यावरती हमखास प्रश्न विचारण्याची संभाव्यता आहे. पहिली तारीख 13 डिसेंबर 1946. या तारखेला जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. तर 22 जानेवारी 1946 रोजी हा ठराव घटना समितीने संमत केला होता. उद्दिष्टांचा ठराव यावर आपली राज्यघटना आधारलेली आहे. पुढील तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949. या दिवशी राज्यघटना स्वीकारण्यात आली होती. पुढील प्रश्न आहे राज्यसभा पूर्व 2011. भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा टिंबटिंब निर्माण झाली. पर्याय आहेत अ 1947च्या कॅबिनेट मिशनमुळे, ब 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये, क हंगामी सरकारच्या ठरावान्वये, ड भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसद्वारा. याचे उत्तर आहे अ 1947च्या कॅबिनेट मिशन अन्वये. मित्रांनो कॅबिनेट मिशन अन्वये जी संविधान सभा तयार करण्यात आली होती त्यानुसार 389 जागा निवडल्या जाणार होत्या. त्यातील 296 जागा ब्रिटिश भारतासाठी व 93 जागा संस्थानांसाठी होत्या. 296 जागांपैकी 292 जागा गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतातून निवडल्या जाणार होत्या व 4 जागा मुख्य आयुक्ताच्या प्रांतातून निवडल्या जाणार होत्या. या 4 मुख्य आयुक्ताचे प्रांत म्हणजे ए बी सी डी. ए म्हणजे अजमेर, बी म्हणजे बलुचिस्तान, सी म्हणजे कुर्ग व डी म्हणजे दिल्ली. पुढील प्रश्न आहे राज्यसभा पूर्व 2011.
खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? पर्याय आहेत: अ. डॉक्टर के एम मुन्शी, ब. पंडित जवाहरलाल नेहरू, क. एन गोपालस्वामी अय्यंगार, ड. श्री दी खेतान. मित्रांनो, याचं उत्तर आहे ब. पंडित जवाहरलाल नेहरू. मसुदा समिती ही घटना समित्यांमधील सर्वात महत्वाची समिती होती. याची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झालेली होती. मसुदा समितीमध्ये टोटल 7 सदस्य होते. ते ते खालीलप्रमाणे: पहिले बी. आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. दुसरे एन. गोपालस्वामी अय्यंगार. तिसरे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. चौथे डॉक्टर के. एम. मुन्शी. पाचवे सईद मोहम्मद सादुल्ला. सहावे एन. माधवराव. एन. माधवराव हे बी. एल. मित्तर यांची प्रकृती अवस्थेमुळे त्यांनी राजीनामा दिला होता, त्यामुळे ते निवडले गेले होते. सातवे टी. टी. कृष्णमाचारी. टी. टी. कृष्णमाचारी हे डी. पी. खेतान यांचे 1948 मध्ये निधन झाले, त्यामुळे निवडण्यात आले होते. पुढील प्रश्न आहे ॲग्री 2012. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? अ. संविधानाचा मसुदा डॉक्टर बी. आर. आंबेडकर. ब. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. क. संविधान सभा सदस्य महात्मा गांधी. ड. उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू. याचे उत्तर आहे क. संविधान सभा सदस्य महात्मा गांधी. मित्रांनो, महात्मा गांधी व मोहम्मद जिना हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. तर मित्रांनो, बाकी सदस्यांबद्दल थोडं जाणून घेऊया. डॉक्टर बी. आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू हे संघराज्य अधिकार समिती व संघराज्य राज्यघटना समिती याचे अध्यक्ष होते. सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबत जी सल्लागार समिती होती त्याचे अध्यक्ष होते. तसेच सरदार वल्लभभाई पटेल प्रांतिक राज्यघटना समिती याचे अध्यक्ष होते. मित्रांनो, या 5 अतिमहत्वाच्या समित्या आहेत. पुढील प्रश्न आहे PSI मुख्य 2012. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? अ. घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली. ब. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली. क. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. ड. राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्षे 11 महिने व 17 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्षे लागली. मित्रांनो, यातील चुकीचे विधान आहे घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली. जसे की आपण बघितले 9 डिसेंबर 1947 रोजी पहिली सभा झाली होती व दुसरी सभा 11 डिसेंबर 1946 रोजी झाली होती. मे 1949ला संविधान सभेने राष्ट्रकुल सदस्यत्व स्वीकारले होते. तसेच 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज स्वीकारला गेला होता. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले गेले व डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे देशाचे पहिले राष्ट्रपती बनले. मित्रांनो, राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्षे 11 महिने व 17 दिवस लागले होते व 64 लाख रुपये खर्च आलेला होता. पुढील प्रश्न आहे STI पूर्व 2012. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? अ. डॉक्टर बी. आर. आंबेडकर. ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. क. पंडित जवाहरलाल नेहरू. ड. बी. एन. राव. याचे उत्तर आहे ड. बी. एन. राव. बी. एन. राव यांची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार अशी निवडणूक करण्यात आली होती. पुढील प्रश्न आहे STI पूर्व 2012. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत: अ. पंडित जवाहरलाल नेहरू. ब. सच्चिदानंद सिन्हा. क. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ड. डॉक्टर बी. आर. आंबेडकर. जसे की आपण आत्ताच बघितले डॉक्टर बी. आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झालेली होती. त्याचे समितीचे सदस्य होते बी. आर. आंबेडकर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के. एम. मुन्शी, सईद मोहम्मद सादुल्ला, एन. माधवराव व टी. टी. कृष्णमाचारी. पुढील प्रश्न आहे ASO मुख्य 2012. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत: अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ब. डॉक्टर बी. आर. आंबेडकर. क. जे. बी. कृपलानी. ड. सरदार वल्लभभाई पटेल.
मित्रांनो, राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न आहे PSI पूर्व 2013. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते? पर्याय आहेत अ. शीख, ब. ख्रिश्चन, क. अनुसूचित जाती, ड. अनुसूचित जमाती. याचे उत्तर आहे शीख. शीख या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते. पुढील प्रश्न आहे ASO पूर्व 2013. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या? अ. विजयलक्ष्मी पंडित, ब. सुब्बलक्ष्मी, क. सुचेत कृपलानी, ड. सरोजिनी नायडू. पर्याय आहेत 1. अ आणि ब केवळ, 2. अ, क, ड बरोबर, 3. ब, क आणि ड, 4. अ, ब आणि ड. याचे उत्तर आहे 4. अ, ब आणि ड. मित्रांनो, संविधान सभेत एकूण 15 स्त्रिया होत्या. त्या स्त्रियांबद्दल थोडी माहिती आपण बघूया. पहिल्या आहेत दुर्गाबाई देशमुख, या मद्रास प्रांताच्या प्रतिनिधी होत्या. दुसऱ्या अतिमहत्वाच्या आहेत बेगम रसूल, या एकमेव आणि प्रथम मुस्लिम सदस्य होत्या. तिसऱ्या रेणुका रे, या पश्चिम बंगाल प्रांताच्या प्रतिनिधी होत्या. चौथ्या राजकुमारी अमृता कौर, या सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बेरार प्रांताच्या प्रतिनिधी होत्या. हंसाबेन मेहता मुंबई प्रांताच्या प्रतिनिधी होत्या. 6. पौर्णिमा बॅनर्जी, या युनायटेड प्रोव्हिन्सेस तर्फे निवडून आलेल्या होत्या. 7. लीला रॉय, या बंगाल प्रांत प्रतिनिधी होत्या. 8. दक्षियानी वेलायुधन, या एकमेव दलित स्त्री सदस्य होत्या. 9. विजयलक्ष्मी पंडित, या युनायटेड प्रांत प्रतिनिधी होत्या. 10. मालती चौधरी, या उत्तर प्रदेश प्रांत प्रतिनिधी होत्या. 11. सरोजिनी नायडू, या बिहार प्रांत प्रतिनिधी होत्या व राष्ट्रध्वज समितीच्या अध्यक्ष होत्या. 12. कमला चौधरी, या राष्ट्रध्वज समितीच्या सदस्य होत्या. 13. एनी मास्केरेन, या राष्ट्रध्वज समितीच्या सदस्य होत्या. 14. अम्मू स्वामीनाथन, या राष्ट्रध्वज समितीच्या सदस्य होत्या. 15. सुचेता कृपलानी, या देखील राष्ट्रध्वज समितीच्या सदस्य होत्या. महत्वाची गोष्ट, यांनी 14 ऑगस्ट 1947 रोजी वंदे मातरमचे पहिले कडवे गायले होते. मित्रांनो, या 15 स्त्रियांपैकी काही महत्वाच्या स्त्रिया आहेत, त्याबद्दल थोडे जाणून घ्या. बेगम रसूल, या एकमेव आणि प्रथम मुस्लिम सदस्य होत्या. यांच्याबद्दल माहिती लक्षात ठेवा. दुसऱ्या राजकुमारी अमृता कौर, या देखील सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बेरार प्रांताच्या प्रतिनिधी होत्या. अजून महत्वाच्या स्त्री आहेत सरोजिनी नायडू, या राष्ट्रध्वज समितीच्या अध्यक्ष होत्या. तसेच सुचेता कृपलानी यांनी 14 ऑगस्ट 1947 रोजी वंदे मातरमचे पहिले कडवे गायले होते. पुढील प्रश्न आहे एसटीया पूर्व 2013. योग्य कथने बघा. अ. पुत्तीकरणीयचा सिद्धांत निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. ब. विकसनशील निर्वाचनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वाचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक व विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो. पर्याय 1. कथन अ बरोबर ब चुकीचे, 2. कथन अ बरोबर ब चुकीचे, 3. कथने अ ब दोन्ही बरोबर, 4. कथने अ ब दोन्ही चुकीचे. याचं उत्तर आहे कथने अ ब दोन्ही बरोबर आहेत. पुढील प्रश्न आहे क्लर्क 2013. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? पर्याय 1. 22, 2. 11, 3. 7, 4. 24. मित्रांनो, संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने 22 समित्या केल्या होत्या व त्यांनी 11 सत्रे घेतलेली होती. 22 समित्यांपैकी काही महत्वाच्या समित्या आपण मागील प्रश्नात बघितलेल्या आहेत. पुढील प्रश्न आहे टायपिस्ट क्लर्क 2013. संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत 1. पंडित नेहरू, 2. वल्लभभाई पटेल, 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4. डॉक्टर आंबेडकर. याचे उत्तर आहे वल्लभभाई पटेल. जसे की आपण आधीच बघितले, पुन्हा एकदा रिवाइज करूया. डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू हे संघराज्य अधिकार समिती, संघराज्य राज्यघटना समिती याचे अध्यक्ष होते. तर सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबत जी सल्लागार समिती होती त्याचे अध्यक्ष होते. तसेच प्रांतिक राज्यघटना समिती याचे देखील ते अध्यक्ष होते.
पुढील प्रश्न आहे एसटीआय मुख्य 2013 जोड्या लावा. संविधान सभेच्या समित्या व त्याचे अध्यक्ष. समित्या आहेत संघ अधिकार समिती, वित्त व स्टाफ समिती, अल्पसंख्याक समिती, मूलभूत अधिकार समिती व अध्यक्षांची नावे जे बी कृपलानी, एच सी मुखर्जी, राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू. मित्रांनो याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 3 2 1 म्हणजेच संघ अधिकार समिती याचे अध्यक्ष आहेत जवाहरलाल नेहरू. वित्त व स्टाफ समिती याचे अध्यक्ष आहेत राजेंद्र प्रसाद. अल्पसंख्याक समिती याचे अध्यक्ष आहेत एच सी मुखर्जी व मूलभूत अधिकार समिती याचे अध्यक्ष आहेत जे बी कृपलानी. फक्त एक पर्याय आपल्याला माहित असतं म्हणजे वित्त व स्टाफ समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आहेत. यावरून देखील आपले उत्तर आले असते. पुढील प्रश्न आहे एसटीआय मुख्य 2013 संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले होते? अ. संयुक्त राज्य अमेरिका, ब. USSR, क. चीन प्रजासत्ताक, ड. ऑस्ट्रेलियाचे सरकार. संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक व ऑस्ट्रेलियाचे सरकार यांच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले होते. पुढील प्रश्न आहे एएसओ पूर्व 2013 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? पर्याय आहेत अ. डॉक्टर बी आर आंबेडकर, ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, क. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, ड. पंडित जवाहरलाल नेहरू. याचे उत्तर आहे क. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पुढील प्रश्न आहे एएसओ पूर्व 2014 अमृता कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेत निवडून आल्या होत्या? याबद्दल आपण आत्ताच माहिती मिळालेली आहे. त्याचं उत्तर आहे केंद्रीय प्रांत म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्सेस. पुढील प्रश्न आहे पीएसआय पूर्व 2014 कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात जुळणी करा. निवडायची एकूण सदस्य संख्या, संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी, उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी, प्रांतांचे प्रतिनिधी. 292, 4, 93, 389. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 3 2 1. निवडायची एकूण सदस्य संख्या होती 389. त्यातील 296 जागा या ब्रिटिश भारतासाठी म्हणजे त्यातल्या त्यात 292 जागा गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतांतून म्हणजेच प्रांतांचे प्रतिनिधी व 4 जागा मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून म्हणजेच उच्च आयुक्ताचे प्रांत प्रतिनिधी व 93 जागा या संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडण्यात येणार होते. 4 मुख्य आयुक्त प्रांतांच्या जागा म्हणजेच ए बी सी डी अजमेर, बलुचिस्तान, कुर्ग आणि दिल्ली हे 4 मुख्य आयुक्त प्रांत होते. पुढील प्रश्न आहे पीएसआय पूर्व 2014 खालील विधानांचा विचार करा. अ. डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. क. श्री एच चे खांडेकर हे या समितीचे सदस्य होते. पर्याय आहेत ब बरोबर आहे, अ बरोबर आहे, अ व ब दोन्ही बरोबर आहेत, अ व ब दोन्ही चुकीचे आहेत. त्याचं उत्तर आहे अ बरोबर आहे. जसे की आपण बघितले डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न आहे एसटीआय पूर्व 2014 कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? अ. कृषक प्रजा पक्ष, ब. शेड्यूल कास्ट फेडरेशन, क. कम्युनिस्ट पक्ष, ड. अपक्ष. तर मित्रांनो याचं उत्तर आहे कृषक प्रजा पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष यांचे एक उमेदवार निवडून आले होते. अपक्ष टोटल 8 उमेदवार निवडून आलेले होते. तर आता आपण निवडणुकीच्या निकालाबद्दल थोडं जाणून घेऊया. निवडणुकीच्या निकालानुसार 208 सदस्य हे काँग्रेसचे निवडून आलेले होते. मुस्लिम लीगचे 73 सदस्य निवडून आलेले होते. 8 अपक्ष सदस्य निवडून आलेले होते व केवळ एक हे खालील पक्षांचे निवडून आलेले होते. एक कृषक प्रजा पक्ष, साम्यवादी पक्ष, युनानिस्ट पक्ष, शीख गैर काँग्रेस, युनानिस्ट मुस्लिम, युनानिस्ट अनुसूचित जाती
या सर्व पक्षांचे केवळ एकच सदस्य निवडून आलेले होते. पुढील प्रश्न आहे राज्यसभा मुख्य 2014. खालील विधानांचा विचार करा. भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या ऐतिहासिक उद्देशांचे ठरावात अनुस्यूत होते. हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. याचे उत्तर आहे केवळ बरोबर आहे. मित्रांनो, उद्देशांचा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1946 रोजी स्वीकृत केला होता. पुढील प्रश्न आहे राज्यसभा मुख्य 2014. राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलांचे रंधनमान अशी टीका केली जाते. त्याची कारणे अशी आहेत. 1. मसुद्याची भाषा केवळ न्यायालयांनाच परिचित आहे. 2. तरतुदीमागील ध्वन्यार्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीला समजू शकते. 3. मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो असे म्हणतात. 4. मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते. वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे? मित्रांनो, चौथं विधान मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते हे विधान असत्य आहे. पुढील प्रश्न आहे एसटीआय मुख्य 2014. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते? याचं उत्तर आहे 252 ब्रिटिश प्रांत, 4 चीफ कमिशनर प्रांत, 93 भारतीय संस्थाने. या फ्लोचार्टवरती पुन्हा एकदा नजर करा. पुढील प्रश्न आहे एसटीआय मुख्य 2015. खालील विधान विचारात घ्या. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. मित्रांनो, याचं उत्तर आहे आणि भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार घातला होता. मित्रांनो, विधान चुकीचे आहे कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न आहे एसटीआय मुख्य 2015. नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी टिंबटिंबपासून लागू करण्यात आल्या. पर्याय 1. 9 डिसेंबर 1946, 2. 15 ऑगस्ट 1947, 3. 26 नोव्हेंबर 1949, 4. 26 जानेवारी 1950. याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. याच दिवशी राज्यघटना स्वीकृत करण्यात आलेली होती. त्या दिवशी घटनेत सरनामा 395 कलमे व 8 परिशिष्टे होती. तर मित्रांनो, कलम 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, 380, 388, 391, 392 आणि 393 हे 26 नोव्हेंबर पासूनच अंमलात आले गेले होते. यातील कलम 393 यामध्ये नागरिकत्व, निवडणुका आणि तात्पुरती संसद या तरतुदी होत्या. उरलेले कलम 26 जानेवारी 1950 म्हणजेच प्रजासत्ताक दिन त्या दिवसापासून अंमलात आणल्या गेल्या. हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डिसेंबर 1929 मधील लाहोर अधिवेशनात ठरावानुसार 1930 मध्ये 26 जानेवारी हा दिवस पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्यात येणार होता. घटना अंमलात आणल्यापासून भारतीय स्वतंत्र कायदा 1947, भारतीय सरकार कायदा 1935 हे दोन्ही कायदे रद्द झाले व प्री कौन्सिल ज्युरिडिक्शन ऍक्ट हा तेवढा लागू ठेवण्यात आला. पुढील प्रश्न आहे एसटीआय मुख्य 2015. भारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित टिंबटिंब करून प्रकाशित केली जातात. 1. वैधानिक विभाग, 2. कायदेशीर व्यवहार विभाग, 3. न्याय विभाग, 4. राष्ट्रीय न्यायालयीन आयोग. याचं उत्तर आहे वैधानिक विभाग. भारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित कागदपत्रे ही वैधानिक विभाग करून प्रकाशित केली जातात. पुढील प्रश्न आहे एसटीआय पूर्व 2015. कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक समिती,
सल्लागार समिती, ड. राज्य समिती. याचे उत्तर आहे अ, ब आणि क म्हणजेच मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक समिती व सल्लागार समिती. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेतील मसुदा समिती, अल्पसंख्याक समिती, सल्लागार समिती व मूलभूत अधिकार समिती यामध्ये सदस्य म्हणून कार्य केलेले होते. त्यात मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. पुढील प्रश्न आहे एस पूर्व 2015. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ. ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. ब. ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. क. ब्रिटिश प्रांतात 292 जागा देण्यात आल्या होत्या. ड. ती विविध संविधानाद्वारे कार्य करीत असे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? मित्रांनो, अ आणि ड विधाने बरोबर आहेत. ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती व ती विविध संविधानाद्वारे कार्य करीत असे. संविधान सभेच्या 22 समित्या होत्या. तर ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था नव्हती आणि ब्रिटिश भारतात 296 जागा देण्यात आलेल्या होत्या. त्यातील 292 जागा या ब्रिटिश प्रांताच्या म्हणजे 11 प्रांतांच्या जागा होत्या व 4 जागा या मुख्य आयुक्त प्रांतात देण्यात आलेल्या होत्या. पुन्हा एकदा मी सांगतो, ते 4 मुख्य आयुक्त प्रांत म्हणजे ए, बी, सी, डी. ए म्हणजे अजमेर, बी म्हणजे बलुचिस्तान, सी म्हणजे कुर्ग, डी म्हणजे दिल्ली. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे राज्यसभा मुख्य 2015. खालील विधाने विचारात घ्या. अ. भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. ब. सरदार हुकुमसिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. क. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय 1 अ आणि ब, 2 ब आणि क, 3 अ आणि क, 4 अ, ब आणि क. मित्रांनो, याचं उत्तर आहे विधान अ आणि ब बरोबर आहेत. जसं की आपण मागे बघितलं आहे, मुस्लिम लीगचे सर्व सदस्य यांनी बैठकीस बहिष्कार घातलेला होता व वेगळ्या पाकिस्तानची मागणी केलेली होती. त्यामुळे पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य गैरहजर होते. पुढील प्रश्न आहे राज्यसभा मुख्य 2015. खालील मुद्द्यांचा विचार करा. अ. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. ब. मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर मित्रांनो, अ आणि ब दोन्ही विधाने चूक आहेत. कारण आपण आधीच बघितलेलं आहे, संविधान सभेच्या सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या व मूळ संविधानात 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. पुढील प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व 2015. पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ. घटना समिती नंतर विधान समिती बनली, तिचे पुढे रूपांतर हंगामी संसदेमध्ये झाले. ब. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकुन मानला गेला. याचे उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. यापैकी एकही विधान चुकीचे नाहीये. घटना समिती नंतर विधान समिती बनली व त्याचे पुढे रूपांतर हंगामी संसदेत झाले होते. घटना समिती जेव्हा घटना समिती म्हणून काम करत असे त्यावेळेस त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते व ज्यावेळेस ती ॲज अ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काम करत असे त्यावेळेस त्याचे अध्यक्ष जी.व्ही. माळवणकर हे होते. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे एस.टी.ए. मुख्य 2016. अयोग्य कथन ओळखा. अ. संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. ब. संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. क. बी.एन. राव हे संविधान सभेचे सांविधानिक सल्लागार होते. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 4 वरीलपैकी एकही नाही. तिन्ही विधाने हे बरोबर आहेत. संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झालेली होती.
प्रारूप समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आलेली होती व जसे की आपण बघितलं आहे, बी.एन. राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते. पुढील प्रश्न आहे टॅक्स 2016. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहेत अ. संसदीय ज्ञानपीठ, ब. पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल, क. पार्लमेंट हाऊस अनेक्स, ड. लोकसभा चेंबर. तर मित्रांनो लक्षात ठेवा 9 डिसेंबर 1946 रोजी जेव्हा दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये समितीची पहिली बैठक भरली होती त्या हॉलला आता पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे टॅक्स रेसिस्टन्स 2016. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना टिंबटिंब रोजी स्वीकारली. पर्याय आहे अ. 9 डिसेंबर 1946 त्याच्या पहिल्या बैठकीत, ब. 22 जानेवारी 1947 जेव्हा सुप्रसिद्ध उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला गेला, क. 22 जुलै 1947, ड. 14 ऑगस्ट 1947. मित्रांनो याचं उत्तर आहे 22 जुलै 1947. आपण मागच्या प्रश्नामध्ये ठराविक तारखा व त्या दिवशी घडलेल्या घटना बघितल्या होत्या त्या पुन्हा एकदा रिवाईज करूया. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली सभा झाली होती. तसेच 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची दुसरी सभा झाली होती. मे 1949ला घटना समितीने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिलेली होती व 22 जुलै 1947 रोजी भारताने राष्ट्रीय ध्वज स्वीकारला होता व 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकारला होता. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले गेले व याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशाचे पहिले राष्ट्रपती असे घोषित केले गेले. पुढील प्रश्न आहे एएसओ मुख्य 2016. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली होती? पर्याय आहे 1. 11, 2. 16, 3. 114, 4. 165. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 1. 11. राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झालेली होती. पुढील प्रश्न आहे एएसओ पूर्व 2016. 1947 भारतीय स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात कोणते विधान बरोबर नाही? अ. सभा पूर्णतः सार्वभौम बनली, ब. सभा एक विधिमंडळात्मक झाली, क. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली, ड. मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. मित्रांनो याचं उत्तर आहे सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मध्ये नियोजन संख्येपेक्षा वाढली. हे विधान चुकीचे आहे कारण ती एकूण संख्या पूर्वीच्या संख्येपेक्षा कमी झालेली होती. पूर्वी संख्या होती 389 व नंतर संख्या झाली 299. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एएसओ पूर्व 2016. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत 1. डॉक्टर बी.आर. आंबेडकर, 2. जे.बी. कृपलानी, 3. सरदार वल्लभभाई पटेल, 4. जवाहरलाल नेहरू. मित्रांनो याचं उत्तर आहे 3. सरदार वल्लभभाई पटेल. परत एकदा मित्रांनो त्याच फ्लोचार्टवरती नजर फिरवा. मी 5 सेकंद ही स्लाईड ठेवतो. मित्रांनो पुढील प्रश्न आहे पी.एस.आय. पूर्व 2016. खालील विधाने विचारात घ्या. अ. भारतीय संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ब. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. क. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याचे उत्तर आहे फक्त अ आणि क. कारण डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे फक्त पहिल्या बैठकीच्या वेळी संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्यानंतर दुसऱ्या बैठकीत म्हणजेच 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. पुढील प्रश्न आहे राज्यसभा मुख्य 2016. उद्दिष्टांच्या ठरावांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे? 1. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. 2. 16 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समितीसमोर ठेवण्यात आला. 3.
उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीची दिशादर्शक होता. 4. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे, या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. हे विधान गैरलागू आहे. पुढील प्रश्न आहे, राज्यसेवा मुख्य 2017. संविधान सभेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 1. प्रत्येक प्रांत आणि संस्थांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. 2. ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडल्या जाणार होत्या. 3. प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्यांकडून निवडून आले होते. 4. संस्थानांचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. मित्रांनो, याचं उत्तर आहे, संस्थानाचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. हे विधान चुकीचे आहे. पुढील प्रश्न आहे, राज्यसेवा मुख्य 2017. विधान ए. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला म्हणजेच केंद्र शासनास साध्या पद्धतीने राज्याची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले होते. कारण आर. भारत सरकार कायद्यांतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती, तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवर आधारलेली होती. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याचं उत्तर आहे, ए आणि आर दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि विधान आर हे विधान ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजेच भारत सरकार कायद्यांतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती, तर ती ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवर आधारलेली होती. म्हणूनच राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला साध्या पद्धतीने राज्याची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिलेले होते. पुढील प्रश्न आहे, एक्साईज PSI पूर्व 2017. खालील विधाने विचारात घ्या. अ. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. ब. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. क. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1950 या काळात पार पडले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मित्रांनो, तिन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न आहे, लिपिक व टंकलेखक 2017. खालील विधाने विचारात घ्या. अ. जम्मू आणि काश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यासाठी एकच राज्यघटना आहे. ब. भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. क. भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आणल्या. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याचे उत्तर आहे, तिन्ही विधाने अ, ब, क हे बरोबर आहेत. पुढील प्रश्न आहे, मित्रांनो, जे. पी. कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव सुचवले होते व हे यांची निवड फ्रान्सच्या परंपरेनुसार म्हणजेच वयाने ज्येष्ठ व्यक्ती अशी करण्यात आलेली होती. पुढील प्रश्न आहे, एएसओ मुख्य 2017. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत? अ. राष्ट्रपती. ब. मंत्रिमंडळ. क. महान्यायवादी. ड. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक. याचं उत्तर आहे अ, ब आणि क. मित्रांनो, केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग हे राष्ट्रपती, मंत्रिमंडळ व महान्यायवादी हे आहेत. पुढील प्रश्न आहे, राज्यसेवा पूर्व 2018. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? पर्याय आहेत, अ. नागरिकत्व. ब. निवडणूक कलम 324. क. तात्पुरती संसद. ड. मूलभूत अधिकार. याचे उत्तर आहे अ, ब आणि क. म्हणजे नागरिकत्व, निवडणूक आणि तात्पुरती संसद या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या. पुढील प्रश्न आहे, कंबाईन क्लास सी 2018. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? 1. बी. एन. राव. 2. एन. गोपालस्वामी अय्यंगार. 3. श्यामप्रसाद मुखर्जी. 4.
M.R. जयकर. याचे उत्तर आहे बी.एन. राव. यांची निवड संविधान समितीचे सल्लागार म्हणून केली गेली होती. पुढील प्रश्न आहे MES 2018. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 3. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. 4. पुरुषोत्तम दास टंडन. तर मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड घटना समितीचे अध्यक्ष म्हणून केली गेली होती. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे राज्यसभा मुख्य 2018, कंबाईन सी 2019. योग्य जोड्या लावा. अ. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. क. बी.एन. राव. ड. पंडित जवाहरलाल नेहरू. 1. उद्दिष्टांचा ठराव. 2. घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार. 3. घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. 4. पहिल्या घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. मित्रांनो, याचं उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. बी.एन. राव हे घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार होते व पंडित जवाहरलाल नेहरू हे यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. पुढील प्रश्न आहे PSI मुख्य 2018. राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ. मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास मान्यता दिली. ब. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. क. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला. ड. 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. मित्रांनो, विधाने अ, ब आणि क बरोबर आहेत. तर 24 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली होती. तसेच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रध्वज समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढील प्रश्न आहे टॅक्स असिस्टंट मुख्य 2018. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आणि त्याचे स्रोत हे जुळत नाही? पहिलं, कायद्याचे अधिराज्य ब्रिटिश राज्यघटना. दुसरं, कायद्याने घालून दिलेल्या पद्धती ब्रिटिश राज्यघटना. तिसरं, कायद्याची योग्य पद्धत अमेरिकन राज्यघटना. चौथं, न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकन राज्यघटना. मित्रांनो, याचं उत्तर आहे कायद्याने घालून दिलेल्या पद्धती ब्रिटिश राज्यघटना. हे स्रोत चुकीचे आहे. कायद्याने घालून दिलेल्या पद्धती ह्या जपानची राज्यघटना या स्रोताकडून घेण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, आपण बघूया ब्रिटिश राज्यघटना व अमेरिकन राज्यघटना याकडून घेतलेली वैशिष्ट्ये. ब्रिटिश राज्यघटनेकडून आपण द्विगृही कायदेमंडळ, रिट्सचे विशेष अधिकार, एकेरी नागरिकत्व, कायदेमंडळ प्रणाली, कायद्याचे राज्य, संसदीय शासन ही वैशिष्ट्ये घेतलेली आहेत. व अमेरिकन राज्यघटना याकडून आपण मूलभूत अधिकार, न्यायिक पुनर्विलोकन, महाभियोग, SC आणि SC न्यायाधीशांची पदच्युती व उपराष्ट्रपती पद ही वैशिष्ट्ये घेतलेली आहेत. ES मुख्य 2018 यावर्षी विचारला गेलेला प्रश्न. भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबत विधानांचा विचार करा. अ. समितीची सदस्य संख्या 299 पर्यंत खाली आली. ब. संस्थानांच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यंत कमी झाली. क. प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली. याचे उत्तर आहे विधाने अ, ब, क तिन्ही विधाने बरोबर आहेत. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला चार्ट दाखवलेला तो आपण पुन्हा एकदा बघूया. भारताच्या फाळणीच्या अगोदर 389 टोटल सदस्यांची निवड होणार होती. त्यात 296 जागा ब्रिटिश भारतासाठी होत्या व 93 जागा संस्थानांसाठी होत्या. त्या 296 जागांपैकी 292 जागा या गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतातून व 4 जागा मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून निवडल्या जाणार होत्या. मुख्य आयुक्त प्रांत होते ABCD. ए म्हणजे अजमेर, ब म्हणजे बलुचिस्तान, सी म्हणजे कुर्ग, डी म्हणजे दिल्ली. तर मित्रांनो, येलो हायलाइटेड जी संख्या आहे ती भारताच्या फाळणीनंतरची संख्या आहे. तर टोटल 389 जे सदस्य निवडणार होते ती कमी होऊन 299 पर्यंत आली व 229 जागा या ब्रिटिश भारतासाठी ठेवलेल्या होत्या आणि संस्थानांची जागा ही 93 वरनं 70 वर आलेली होती.
पुढचा प्रश्न आहे एएसओ मुख्य 2018. जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो. 1. अल्ट्रा व्हिरस, 2. इंटर व्हिरस, 3. अनरस, 4. कायद्याने ओरस ठेवलेला 4. कायद्याने ओरस ठरवलेला. तर मित्रांनो, जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्त्वज्ञानाविरोधी असेल तर त्याला अल्ट्रा व्हिरस असं ओळखलं जातं. पुढील प्रश्न आहे एसटीआय मुख्य 2018. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? 1. डॉक्टर बी. आर. आंबेडकर, 2. सरदार पटेल, 3. जवाहरलाल नेहरू, 4. जे. बी. कृपलानी. याचे उत्तर आहे 4. जे. बी. कृपलानी. मित्रांनो, लक्षात ठेवा, मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबत जी सल्लागार समिती होती त्याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते व मूलभूत हक्कांवरती जी उपसमिती होती त्याचे अध्यक्ष जे. बी. कृपलानी होते. पुढील प्रश्न आहे क्लर्क मेन्स 2019. भारतीय घटना समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली. ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय समितीचे पहिले निर्वाचित अध्यक्ष होते. क. भारतीय घटना समितीचे 4 उपाध्यक्ष होते. ड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. बघूया विविध देशाकडून आपण घेतलेली समितीची वैशिष्ट्ये. ब्रिटिश राज्यघटनेकडून आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून आपण द्विगृही कायदेमंडळ, ब्रिटिशचे विशेषाधिकार, एकेरी नागरिकत्व, कायदेमंडळ प्रणाली, कायद्याचे राज्य व संसदीय शासन ही वैशिष्ट्ये घेतलेली होती. तर अमेरिकी राज्यघटना यांच्याकडून आपण मूलभूत अधिकार, न्यायालय पुनर्विलोकन, महाभियोग, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांची पदच्युती व उपराष्ट्रपती पद हे आपण घेतलेले होते. भारत सरकार कायदा 1947 कडून आपण संघराज्य शासन पद्धती, राज्यपालाचे पद, लोकसेवा आयोग, आणीबाणी संबंधित तरतुदी व प्रशासनिक तपशील हे मुद्दे घेतलेले होते. तर आयर्लंडची राज्यघटना याकडून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करणे व राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत हे घेतलेले होते. ऑस्ट्रियाची राज्यघटना याकडून आपण समवर्ती सूची, व्यापार व वाणिज्य स्वातंत्र्य व गृहांचे संयुक्त अधिवेशन हे घेतलेले होते. तसेच कॅनडाची राज्यघटना याकडून आपण प्रबळ केंद्रसत्ता असलेले राज्य, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र, राज्यपालांची नेमणूक व सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे मुद्दे घेतलेले होते. मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय 4 अ आणि ब बरोबर आहेत. तर मित्रांनो, भारतीय घटना समितीचे फक्त एकच उपाध्यक्ष होते, ते होते एस.सी. मुखर्जी व डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1947 नाही तर 1948 रोजी सादर केला होता. तर मित्रांनो, काही मुद्द्यांवरती पुन्हा एकदा नजर टाकूया. घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1946 रोजी झालेली होती. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा व उपाध्यक्ष होते फ्रँक अंथनी. तर मित्रांनो, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे नाव जे. कृपलानी यांनी सुचवलेले होते व त्यांची निवड फ्रान्स देशाच्या पद्धतीनुसार म्हणजे समितीतील सर्वात ज्येष्ठ वय असणारी व्यक्ती या पद्धतीने केलेली होती. दुसरी सभा झाली होती 11 डिसेंबर 1946 रोजी. त्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड अध्यक्ष व एस.सी. मुखर्जी यांची निवड उपाध्यक्ष म्हणून करण्यात आलेली होती. पुढील प्रश्न आहे टॅक्स असिस्टंट मेन्स 2019. भारतीय राज्यघटनेतील मसुदा समितीतील सदस्य ओळखा. अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब. एन. गोपालस्वामी अय्यंगार, क. डॉक्टर के. एस. मुन्शी, ड. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. याचे उत्तर आहे 2. ब, क आणि ड. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. तर मित्रांनो, एक नजर पुन्हा एकदा मसुदा समितीतील सदस्यांवरती टाका. मित्रांनो, या 2 सदस्यांबद्दल माहिती लक्षात ठेवा. एन. माधवराव यांची निवड हे
बी.एल. मित्तर यांची प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी राजीनामा दिला होता, त्यांच्या जागी झालेली होती. तर टी.टी. कृष्णमाचारी यांची निवड डी.पी. कैतान यांचे 1948 मध्ये निधन झालेले होते, त्यांच्या जागी झालेली होती व बी.आर. आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष होते. तसेच मित्रांनो, 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झालेली होती. पुढील प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व 2019. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आणि त्याचे स्रोत जुळत नाहीत? 1. 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत ओरिसांचा ठराव मांडला. 2. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. 3. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. 4. 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 11 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत ओरिसाचा ठराव मांडला. हे विधान चुकीचे आहे. जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत 13 डिसेंबर 1946 रोजी ओरिसाचा ठराव मांडला होता. पुढील प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व 2019. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. अ. संविधान सभा पूर्ण सार्वभौम बनली. ब. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. क. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र प्रसाद असत. ड. संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेत 299 झाली. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मित्रांनो, विधान अ, ब आणि ड फक्त बरोबर आहे. कारण ज्यावेळेस संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे त्यावेळेस तिच्या अध्यक्षस्थानी जी.व्ही. माळवणकर असे. पुढील प्रश्न आहे एस.टी.आय. मुख्य 2018. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड टिंबटिंब या दिवशी करण्यात आली. याचं उत्तर आहे 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती व त्याच दिवशी मसुदा समितीची स्थापना करण्यात आलेली होती. पुढील प्रश्न आहे एस.टी.आय. मुख्य 2019. संविधानातील विविध स्रोतांशी संबंधित यादी 1 व यादी 2 जुळवून दिलेल्या उत्तरातील योग्य पर्याय निवडा. यादी 1 अ. मूलभूत हक्क. ब. संसदीय लोकशाही. क. संसदेचे संयुक्त अधिवेशन. ड. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. यादी 2 आहे आयर्लंडची राज्यघटना, अमेरिकेची राज्यघटना, ब्रिटिश राज्यघटना व ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे मूलभूत हक्क हे आपण अमेरिकी राज्यघटनेकडून घेतलेली होती. संसदीय लोकशाही ही ब्रिटिश राज्यघटनेकडून घेण्यात आलेली होती. संसदेचे संयुक्त अधिवेशन हे आपण ऑस्ट्रेलियाची राज्यघटना याच्याकडून घेतलेले होते. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही आपण आयर्लंडची राज्यघटना यांच्याकडून. तर मित्रांनो, जर्मनीची राज्यघटना यांच्याकडून आपण आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन हे वैशिष्ट्य घेतलेले होते. रशिया राज्यघटना याकडून आपण मूलभूत कर्तव्ये आणि सरनाम्यातील सामाजिक, राजकीय न्यायाचे व आर्थिक आदर्श घेतले होते. फ्रान्सकडून आपण प्रजासत्ताक राज्यपद्धती, सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे आदर्श घेतलेले होते. दक्षिण आफ्रिकेकडून आपण घटना दुरुस्ती पद्धत व राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक हे घेतलेले होते. जपानची राज्यघटना याकडून आपण कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया हे वैशिष्ट्य घेतलेले होते. पुढचा प्रश्न आहे एस.टी.आय. मुख्य 2019. अयोग्य कथन ओळखा. अ. जुलै 1947 मध्ये भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्वीकारला. ब. कॅबिनेट मिशन योजना 1946 च्या अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारा भारताची राज्यघटना कार्यान्वित झाली. क. जून 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. द. भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटनाच्या बैठकीची अध्यक्षता डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केलेली होती. मित्रांनो, अयोग्य कथन आहे संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीची अध्यक्षता डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली होती. कारण ही पहिली सभा होती जी 9 डिसेंबर 1946 रोजी भरलेली होती व त्याचे अध्यक्ष हे डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे होते.
मित्रांनो, घटनेची निर्मिती या टॉपिकवरती आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न आपण बघितले. आता आपण इतर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बघूया. घटना समिती संकल्पना ही सर्वप्रथम एम एन रॉय यांनी 1934 मध्ये मांडली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने घटनेची मागणी केली होती. ही मागणी 1940 साली मान्य झाली व यालाच आपण ऑगस्ट संधी या नावाने ओळखतो. घटना समितीची स्थापना ही नोव्हेंबर 1946 साली झालेली होती. स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये घटना समिती हे कायदेमंडळ बनले. म्हणजेच स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याचे आणि देशाचे सर्वसाधारण कायदे बनवण्याचे अशी दोन स्वतंत्र कार्ये घटना समितीवर सोपवण्यात आली. जेव्हा घटना समिती ही घटना समिती म्हणून कार्य करत असेल त्यावेळेस त्याचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होत व ज्यावेळेस ती कायदेमंडळ संस्था म्हणून कार्य करेल त्यावेळेस जी व्ही माळवणकर हे अध्यक्ष होते. घटना समितीने एकूण 2 वर्षे 11 महिने 18 दिवस काम केलेले होते. त्यांची एकूण 11 सत्रे झालेली होती व राज्यघटना निर्मितीमध्ये एकूण 64 लाख रुपये खर्च झालेला होता. इतर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तेही आपण बघूया. घटना समितीची निशाणी ही हत्ती होती व घटना समितीचे सचिव हे HVR अय्यंगार हे होते. मसुदा प्रमुख म्हणजे चीफ ड्राफ्टमॅन हे SN मुखर्जी हे होते. घटना समिती ही प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात आहेत. त्यांनी ओघवत्या वळणदार इटॅलिक शैलीत मूळ राज्यघटनेचे हस्तलिखित बनवले होते. शांतिनिकेतनमधील नंदलाल बोस, B.O. राम मनोहर सिन्हा व इतर कलाकार यांनी राज्यघटनेचे नक्षीकाम केलेले होते. सरनाम्याचे नक्षीकाम हे B.O. राम मनोहर सिन्हा यांनी केलेले होते. हिंदी भाषेतील मूळ राज्यघटनेचे हस्तलिखित वसंत कृष्ण वैद्य यांनी बनवलेले होते. तर मित्रांनो, घटनेची निर्मिती या टॉपिकवरील सर्व महत्त्वाचे मुद्दे व विचारलेले सर्व प्रश्न आपण बघितलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण घटनेची वैशिष्ट्ये या टॉपिकवरती रिव्हिजन करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.